झोपेत दगड टाकायचा नाही तुमच्यासारखा, म्हणून आम्ही निवेदन दिलं प्रशासनाला की उद्या आम्ही रास्ता रोको करतोय, आणि तो बी लोकशाही मार्गाने. पण लगेच तालुका जालन्याचा काल जॉईन झालेला PI आम्हाला नोटीस काढतो. अरे जिथं तुमची द्यायची नियत नाही आणि कायद्याची भाषा करता. कलेक्टर साहेब हे थांबवा, आम्ही शांत आहेत, शांत राहू द्या. काल 2 जण DPवर चढले होते, वेगळं काय घडू शकलं असतं, पण आमच्याच लोकांनी थांबवलं की कायदा हातात घ्यायचं नाही. तुम्ही अधिकारी लोक आमच्या मुंडक्यावर पाय देता आणि तुमची वेळ आली पगारवाढीची याची त्याची, तर मग काम बंद आंदोलन करायचं. नका आमच्याशी उगा खेटायचा प्रयत्न करू. काय होतं, मुंगी हत्तीला भारी पडते बरं, हे ध्यानात घ्या. बाधित शेतकऱ्यांच्या आंदोलना आज 39 दिवस पूर्ण झालेत. उद्या आम्ही शिंदे काळेगावला सगळे शेतकरी त्या परिसरातील रास्ता रोको करणार आहेत. प्रशासनाला तसं निवेदन दिलंय. आज आम्हाला माहिती पडलं म्हणजे जिल्हा प्रशासन कसं आमच्याबरोबर गेम खेळतंय. काय तर म्हणे जमावबंदी आदेश लागू आहे 4 तारखेपासून. मला आता प्रश्न असा पडतो की आता सध्या बिया भरण्याचे दिवस आहेत, पेरणीचे दिवस आहेत, शेतकरी मार्केटमध्ये गर्दी करणार आहे, लग्न सराई चालू आहे, सगळ्या ठिकाणी 4 पेक्षा अधिक जमून हा आदेश कसा काय लागू करता. म्हणजे एकच आहे, आपण जे आंदोलनाचं दिलेलं आहे त्या दिवशी मोर्चा काढून की आम्ही सामूहिक आत्मदहन करू, त्याच्यामुळं मला वाटतं टरकलेली आहे प्रशासनाची. आजही त्यांनी जसं निवेदन दिलं, आमचं काय होतं की झोपेत दगड टाकायचा नाही तुमच्यासारखा, म्हणून आम्ही निवेदन दिलं प्रशासनाला की उद्या आम्ही रास्ता रोको करतोय, आणि तो बी लोकशाही मार्गाने. पण लगेच तालुका जालन्याचा काल जॉईन झालेला PI आम्हाला नोटीस काढतो की असं करता येणार नाही, गुन्हा दाखल करू. काय गुन्हे दाखल करणार आहे? अरे जिथं तुमची द्यायची नियत नाही आणि कायद्याची भाषा करता. कलेक्टर साहेब हे थांबवा, आम्ही शांत आहेत, शांत राहू द्या. शांततेच्या मार्गानं आमचं म्हणणं मांडू द्या. तुमच्या कानापर्यंत आवाज पोहोचत नाही म्हणून आम्हाला वेगवेगळ्या मार्गानं आंदोलनं करावी लागत आहेत. रडल्याशिवाय आई बी लेकराला जवळ करीत नाही, त्या धारणेतून आम्ही वेगवेगळ्या प्रयोग करतोय. काल 2 जण DPवर चढले होते, वेगळं काय घडू शकलं असतं, पण आमच्याच लोकांनी थांबवलं की कायदा हातात घ्यायचं नाही, कोणाला जीव धोक्यात टाकायचा नाही. आम्हालाही ज्यावेळेस असं वाटतं आत्मदहन करायचं, त्यावेळेस परिवार उघड्यावर टाकण्याची, आमचे गुरंढोरं गाई म्हशी सगळं उघड्यावर टाकण्याची आमची बी तयारी नाही. पण आता एकदा उद्विग्न झालेला माणूस काय करू शकतो, जिल्हाधिकारी या नात्यानं तुम्हालाही कल्पना असली पाहिजे. शासनाने ते ध्यानात घेतलं पाहिजे, परंतु ध्यानात घेतलं जात नाही. पोलिसांना इथं आंदोलनस्थळी ध्यान द्यायचं नाही, बघायचं नाही, आणि धमक्या द्यायच्या. या धमक्यांना आम्ही भीक घालणार नाही. काय होईल, उद्या तुम्ही गुन्हे दाखल करताल, आंदोलन पेटून उठेल, त्याची तीव्रता वाढेल, मग आणखी कायदा हातात घेतला जाईल, शासकीय नुकसान असेल. उद्या आम्ही असंही ठरवलंय, जर तुम्ही नाहीच मान्य केलं तर आम्ही काय झोपमोड आंदोलन करू. कलेक्टर असेल, SP असतील, नेते असतील, सगळ्याचे रात्री बेरात्री कुठूनही फोन करतील, झोपू देणार नाही. मग तिथं काय गुन्हे दाखल करणार आहेत तुम्ही आमच्यावर? आणखी गाड्यांची हवा सोडून देऊ, काय करणार आहे तुम्ही आमचं? दुधाच्या गाड्या येतील, भाजीपत्त्याच्या गाड्या येतील. हात जोडून सांगू की तुम्ही भाजीपत्ता हे ते आणू नका, कारण की काय झालं, तुम्ही अधिकारी लोक आमच्या मुंडक्यावर पाय देता आणि तुमची वेळ आली पगारवाढीची याची त्याची, तर मग काम बंद आंदोलन करायचं. तर मग आम्ही करू ना काम बंद आंदोलन. आम्ही माल येऊ देणार नाही, आम्ही माल पिकवणार नाही, भाजीपत्ता येऊ देणार नाही, दुधाच्या गाड्या येऊ देणार नाही. आल्यास तर तिकडंच हवा सोडू. काय करणार आहे तुम्ही? नका आमच्याशी उगा खेटायचा प्रयत्न करू. काय होतं, मुंगी हत्तीला भारी पडते बरं, हे ध्यानात घ्या. आणि त्या निमित्तानं आंदोलनाला जे तुमच्याकडून गालबोट लागल असं होऊ देऊ नका. लोकशाही मार्गाने आमचं म्हणणं मांडू द्या. आणि तुम्हाला जर एवढंच वाटतंय तर दखल घ्या, रास्त मागणे आमच्या मान्य करा, पण तसं होताना दिसत नाही. त्यामुळं मला खोतकर साहेबांना विनंती करायची, बाकीच्या नेत्यांना विनंती करायची की हे जे काय राजकारण आमच्याबरोबर प्रशासन, पोलीस प्रशासन खेळते ते खेळू देऊ नका. नाहीतर वेळ सगळ्यांचीच येत असते आणि आल्यावर कोणी सुटणार नाही. वरच्याचा एकदा फेरा हे झाला ना तर मग सगळ्यांनाच ते भोगावं लागतं, एवढं लक्षात असो.